पर्रिकरांच्या निधनावर त्यांच्या पक्षातील सहकारी आणि विरोधकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत यावर नजर टाकूया। गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते मनोहर पर्रिकरजी यांचं दुःखद निधन झालं ही आमच्या सर्वांकरताच एक अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे। एक अत्यंत उच्च विद्याविभूषित पण जनसामान्यांचा नेता, भारत मातेचा सच्चा सुपुत्र आणि ज्यांनी राजकारणामध्ये आपला वेगळेपण हे सिद्ध करून दाखवलं असे मनोहरजी आज आमच्यामध्ये नाहीत। सार्वजनिक जीवन में अनेक बड़े बड़े पदों पर रहने के बावजूद भी निष्कलंक जीवन रहा। राष्ट्रभक्ति हमेशा सर्वोपरि रही। सादगी के गुण को उन्होंने आजीवन संभाल कर रखा, संजो कर रखा। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा पर्रिकरांच्या निधनानंतर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांनी यापूर्वी घेतल्याच्या नंतर राज्य उत्तम रीतीने चालवण्याच्या संबंधीचा आदर्श त्यांनी त्या ठिकाणी दाखवला। देशाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली। एक महत्त्वाचे काम त्यांच्यावर सोपवलं गेलं, परंतु प्रकृतीच्या संबंधीच्या मर्यादा लक्षामध्ये घेऊन त्यांनी ते पद सोडलं आणि पुन्हा एकदा गोव्यात जाऊन गोव्याच्या जनतेची सेवा करण्याची कामगिरी केली। पर्रिकरांचं निधन हे नुसतंच गोमंतक जनतेचं एक दुःख नाही किंवा त्यांचंच नुकसान असं नाही, या देशातला भारत मातेचा एक सुपुत्र गेला याचं दुःख तुम्हाला मला सगळ्यांना आहे। गेले अनेक दिवस भिजत असलेलं जालन्यातलं घोंगडं मात्र काल मार्गी लागलेलं आहे, कारण शिवसेनेचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी तलवार म्यान केली आहे। मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आणि त्यामुळे आता रावसाहेब दानवेंची उमेदवारी पक्की झाली आहे। यानंतर झालेल्या युतीच्या मेळाव्यात खोतकरांनी आपण एक सच्चे किंबहुना एक कडवट शिवसैनिक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्णयाविरोधात गेलेलो नाही। उद्धव ठाकरेंचा निर्णय आम्हाला सर्वश्रेष्ठ असल्याचं सुद्धा वक्तव्य केलंय। आपण आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडू असं सुद्धा खोतकर म्हणाले। दरम्यान खोतकर दानवे दिलजमाईनंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांवर मिश्किल शब्दात शेरेबाजी केली आहे। ऐकूया। जेव्हा जेव्हा अर्जुन हा मैदानात उभा राहतो आणि युद्धाच्या भूमीवर जातो, जोपर्यंत श्रीकृष्ण त्याला धर्म सांगत नाही तोपर्यंत अर्जुन कामाला लागत नाही। त्यामुळे जे पूर्वी घडलं तेच आज घडलं।